करा करा वर कसं काय तर इथं पहिला मुक्काम पांडुरंगाची म्हणजे विठ्ठलाची पालखी पहिला मुक्काम रोपळे या ठिकाणी होते। तर रोपळे गावातील ग्रामस्थांनी हे अशा पद्धतीनं विठ्ठलाचं आणि त्या पालखीचं स्वागतासाठी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि इथं बरेच लोक पालखी येण्याची वाट बघतायत वगैरे। थोड्याच वेळामध्ये पालखी इथं येणार आहे आणि हा पहिला मुक्काम असणार आहे आरणला जाण्यासाठी आणि ह्याच्यानंतर बरेच मुक्काम असे आहेत। तर ही इथं पंढरपूर पासून निघल्यापासून हा पहिला मुक्काम आहे। तर या रोपळे गावातील गावकऱ्यांनी रांगोळी काढून आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्वागतासाठी इथं पूर्ण अख्ख्या गावातली लोक या ठिकाणी उभा आहेत। तर त्यांना आपण विचारत काय ना तुमचं? दादा लोखंडे रोपळे। बरं, आता पालखी येते तर पालखीच्या स्वागतासाठी काय केलं तुम्ही? हे गावकऱ्यांनी म्हणजे भाविक भक्तांनी रांगोळी काढून पांडुरंगाच्या पालखीचं स्वागत केलेलं आहे आणि भोजन वगैरे सर्व काही रोपळे गावामध्ये असते। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी पांडुरंग संत सावता महाराजांना भेटायला जातात आणि हा पहिला मुक्काम येतो पंढरपूर पासून रोपळे गावामध्ये। जर पांडुरंग स्वतः पांडुरंगाला सगळे जे आजपर्यंत वारकरी असतील किंवा संत वगैरे असतील तर पांडुरंगाला भेटायला जातात, तर पांडुरंग आरणला भेटायला जातात, तर पहिला मुक्काम रोपळ्यामध्ये आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद वाटतो, हे आमच्या रोपळे गावाचं भाग्य आहे। आणि संत सावता महाराज हे पांडुरंगाला म्हणजे वारकरी जात असतील पण महाराज हे आपले शेती काम करतच बसायचे। त्यांची खूप भक्ती पांडुरंगावर असल्यामुळे पांडुरंग स्वतः त्यांना भेटायला गेले। काय वैशिष्ट्य काय की पांडुरंग इथं रोपळे गावात थांबून पुढे जातात, काय वैशिष्ट्य काय नेमकं? यांचा मुक्काम असाच आहे। पांडुरंगाची पालखी पूर्वीपासूनच या रोपळे गावामध्ये तिचा मुक्काम आहेच आणि खूप आनंद वाटतो आमच्या रोपळे गावामधील सर्व भाविक भक्तांना। आता तुम्ही इथं पाहताच की सर्वजण महिला असो मुलं मुली पुरुष सर्वजण इथं रांगोळी काढण्यात मग्न आहेत आणि भोजन वगैरे सर्व इथं राहतं। तुमचं नाव काय? दादा लोखंडे रोपळे। आता या रोपळ्यामध्ये कुठं थांबते पालखी आणि किती दिवस मुक्काम असतो? गावामध्ये थांबते, एक दिवस मुक्काम राहतो। विठ्ठल मंदिर पांडुरंग। परत कधी निघते इथून? उद्या सकाळी। उद्या सकाळी 11 वाजता निघालं तर कुठं पुढे मुक्काम आहे परत? आष्टीमध्ये मुक्काम राहतो। आष्टीमध्ये मुक्काम आहे। तर आज या पालखीचा मुक्काम इथं आहे, विठुरायाचा मुक्काम इथं आहे, त्याच्यामुळे रोपळे गावातील नागरिक आणि भाविक अतिशय आनंदित आहेत आणि त्या आनंदामध्ये इथं लहान मुलं असतील महिला असतील अशा पद्धतीने इथं रांगोळ्या वगैरे त्यांनी काढलेल्या आहेत। तर विठ्ठलाच्या स्वागतासाठी तुम्ही बघू शकताय पालखी इकडं रोपळे गावामध्ये काही वेळामध्ये इथं मुक्कामासाठी येणार आहे। हात खंडावारी राधिकेचा देखीला ग माय यमुनेच्या तीरी हात खंडावारी राधिकेचा देखीला ग माय यमुनेच्या तीरी हात खंडावारी राधिकेचा देखीला ग माय यमुनेच्या तीरी हात खंडावारी राधिकेचा देखीला ग माय देखीला
यमुनेच्या तीरी देखीला देखीला ग माये देखीला यमुनेच्या तीरी देखीला देखीला ग माये देखीला यमुनेच्या तीरी देखीला देखीला ग माये देखीला यमुनेच्या तीरी देखीला ग माये यमुनेच्या तीरी हात खंडावरी राधिकेचा देखीला ग माये यमुनेच्या तीरी हात खंडावरी राधिकेचा देखीला देखीला ग माये देखीला यमुनेच्या तीरी देखीला देखीला ग माये देखीला यमुनेच्या तीरी देखीला ग माये यमुनेच्या तीरी हात खंडावरी राधिकेचा देखीला ग माये यमुनेच्या तीरी हात खंडावरी राधिकेचा देखीला देखीला ग माये देखीला यमुनेच्या तीरी देखीला देखीला ग माये देखीला यमुनेच्या तीरी Sedikit marke. Sedikit marke.